फाउंडेशन सिरीज पार्ट 3 मध्ये आज मी तुम्हाला ड्राय स्किनसाठी फाउंडेशन कसं चूज करायचं ते सांगणार आहे. तर तुम्ही ड्राय स्किनसाठी लिक्विड फाउंडेशन यूज करू शकता, तुम्ही डेवी फाउंडेशन यूज करू शकता, तुम्ही हायड्रेटिंग फाउंडेशन चूज करू शकता. नंतर फाउंडेशन चूज केल्यानंतर तुम्ही शेड्स चूज करणं खूप महत्त्वाचं असतं. तर शेड्स कसे चूज केले जातात, तर शेड चूज करताना अंडरटोनवरून चूज केलं जातं. तर अंडरटोनचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट आहे ऑम अंडरटोन, सेकंड आहे कूल अंडरटोन आणि थर्ड आहे न्यूट्रल अंडरटोन. तर शेड्स चूज केल्यानंतर कव्हरेज पण चूज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. फाउंडेशनचे कव्हरेज कसे ठरतात, तर जर तुम्हाला डेली यूजसाठी फाउंडेशन यूज करायचं असेल तर तुम्ही लाईट फाउंडेशन यूज करू शकता, मीडियम पण यूज करू शकता. जर तुम्हाला ब्रायडल किंवा पार्टीसाठी फाउंडेशन हवं आहे तर तुम्ही फुल कव्हरेजवालं फाउंडेशन यूज करू शकता. तर मी ड्राय स्किनसाठी 3 फाउंडेशन सजेस्ट करते तुम्हाला. तुम्ही मार्सचं फाउंडेशन घेऊ शकता, ते खूप बेस्ट आहे. सेकंड लॉरियलचं पण घेऊ शकता. थर्ड तुम्ही मेबलिनचं पण घेऊ शकता. हे फाउंडेशन खूप बेस्ट आहे ड्राय स्किनसाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब